सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती, तरीही महायुती जिंकली। राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेत, त्यामुळे आधीच राज्यातील तरुण तरुणी बेरोजगार असताना त्यात आणखी भर पडतीये। उद्योग परराज्यात जात आहेत हे मविया पटवण्यात यशस्वी सुद्धा झाली। तरुण तरुणींमध्ये सत्ताधारी पक्षाबाबत कमालीची नाराजी होती, तरीही महायुती जिंकली। लाडकी बहीण योजनेमुळे काही प्रमाणात महिला आनंदी होत्या, मात्र काही महिला हे तर आमचेच पैसे आहेत, आम्हाला परत मिळाले, त्यात काय नवीन, तर काही महिला 1500 दिले पण महागाई किती वाढवली अशा प्रतिक्रिया देत होत्या। त्यातच मवियानं 3000 देणार अशी घोषणा केली होती, त्यामुळे महिलांचे 6 ते 7% मतदान वाढलंय। पण हे मतदान सरसकट महायुतीला गेलं नाही, मवियाला सुद्धा मिळालं असणार। महागाईमुळे महिला महायुतीवर 100% खुश नव्हत्या, तरीही महायुती मोठ्या मताधिक्यानं जिंकली। अनेक दिग्गज नेते पराभूत झाले। जे महायुती विरोधात बोलत होते ते पराभूत झाले, जे विरोधामध्ये बोलत नव्हते ते विजयी झाले अशी चर्चा आहे। बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे तर काही दिग्गज नेते हे विजयी सुद्धा झालेत। हे ठरवून पराभूत आणि विजयी केले अशी जोरदार चर्चा सुरू आहे, पण यावर महायुती उत्तर देत नाही, तरीही महायुती जिंकली। राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा राग जनतेमध्ये होता, हा राग मतदानामध्ये दिसेल असं वातावरण होतं, तरीही महायुती जिंकली। 2014 मध्ये मोदींची लाट होती, तेव्हा भाजपाचे 122 आमदार निवडून आले होते। आता तशी कोणतीही लाट नव्हती, तरी भाजपाचे 132 आणि महायुतीचा इतका मोठा विजय झाला। कोणतीही लाट नव्हती, तरीही महायुती जिंकली। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटता होता, त्यामुळे समाज नाराज होता। मराठा समाजाची मतं भाजपला कधीच मतदान करणार नव्हती, तरीही महायुती जिंकली। प्रचाराच्या वेळेसच्या महायुती आणि मवियाच्या सभा, या सभेतील प्रतिसाद, सभेतील जिवंतपणा हा तुम्हालाही दिसला असेल। जितका जिवंतपणा हा मवियाच्या सभेत होता, तितका महायुतीच्या सभेत दिसत नव्हता, तरीही महायुती जिंकली। शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी इतक्या सभा घेतल्या, शरद पवारांनी तर खास करून राज्य पिंजून काढलं, तरीही महायुती जिंकली। विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या घोळामुळे विद्यार्थी वर्ग नाराज होता, खास करून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नाराज होते, तरीही महायुती जिंकली। मवियापेक्षा महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती, तरीही महायुती जिंकली। महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर होईल, अटीतटीची लढत होईल असे एक्झिट पोल होते, वातावरण सुद्धा तसंच होतं, मात्र तरीही महायुती मोठ्या